नमस्कार, मी दत्ता कानवटे. मला आज एक असा तरुण भेटलेला आहे की ज्याला करंटच लागत नाही. आपला चुकून जरी सहज वायरला हात लागला, इस्त्रीला हात लागला तर आपल्याला करंट लागतं. किंवा एरवी पण असा आपण कोणाला हात लावला तरी सुद्धा असा चटकन चटका बसतो करंटचा. मात्र हा एक मुलगा असा आहे की ज्याला करंटच लागत नाही आणि त्यानं हा दावा केला होता की त्याला करंट लागत नाही. त्याच्यामुळे आज आपण त्याचा डेमो करतोय. डेमो करणं खरं तर धोकादायक असतं, पण मात्र त्याचं म्हणणं आहे की मी माझ्या जबाबदारीवरती हा तुम्हाला डेमो दाखवतो की मला करंट लागत नाही. तर आता इथं एक छोटंसं वायर आहे, ते वायरच्या बाबतीत आपण ते करंट तिथे बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये मला आधी लाईट असल्याचं तुम्ही दाखवा. हा, ते सगळंच ते करतील. बघ जवळ नाही. हा, हे आता ह्याच्यामध्ये आपण टेस्टर बघितलं तर लाईट आहे. आता मी हे बटन बंद केलं. बटन बंद केल्यावर लाईट नाही, बटन चालू केल्याच्या नंतर टेस्टरमध्ये आपल्याला लाईट दाखवते. आणि इकडलं काय आहे? हे न्यूट्रल आहे. त्याच्यात आहे का लाईट? नाही, त्याच्यात नाही. बरं, आता ह्याला कसं तुम्ही हात स्पर्श करता? आता हे बघा, इथं बटन चालू आहे हे, आणि इकडे हे यांनी वायर जे आहे ते हातात धरलेलं. दाखवा वायर, परत धरा हातात, तुम्ही धरा परत. हे पुन्हा एकदा बघा, इकडे हे बटन चालू बंद. चालू केलं तर या ठिकाणी यांच्या हातामध्ये हे लाईटचं बटन जे दिसतंय ते त्या वायरला पिळा सुद्धा मारतायत. आणि हां, काय लागतंय का? चटके बसतात का? कशामुळे? काय बरं, परत बघा. हा, असं आता ह्यांनी पॅक धरलेलं आहे. आता आपण त्यांची टेस्टिंग घेऊ. त्यांच्या अंगात सुद्धा करंट उतरलेलं आहे. हे बघा, हे जे टेस्टर आहे ह्याच्यात तुम्हाला लाल दिसतं. हे पुन्हा जवळ घ्या कॅमेरा. त्यांच्या अंगात सध्या पूर्णपणे करंट उतरलेला आहे. आता त्यांच्या अंगाला जरी दुसऱ्या कोणी हात लावला, थोडंसं लांबून दाखवा थोडं मी. हां, हे असं सातत्याने मी बघा स्टेटर काढतोय, ठेवतोय. काढलं की लाईट जाते आणि लावलं की लाईट येते. तर अशा पद्धतीनं ती जर आपण चेक केलं ना, तर इथं हे यांना करंट लागत नसल्याचं चित्र आहे. मात्र मी जर त्यांच्या अंगाला हात लावलं तर मला मात्र करंटचा चांगला झटका बसू शकतो. अशा पद्धतीचा हा इलेक्ट्रिक मॅन आहे ज्या व्यक्तीला करंट लागत नाही. आणि त्यांचा हा असा सगळा डेमो होता. मला तुमचं नाव सांगा. माझं नाव समाधान पंडित गाडेकर. बरं, गाव? गाव बाबरा, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजी. संभाजीनगरचेच आहे हो. तुम्ही. आणि तुम्हाला कधी कळलं तुम्हाला करंट लागत नाही? असं नेहमी काम करत असताना एखाद्या वेळेस चुकून हातात वायर येतं, आणि रेग्युलर काम करताना छोटे मोठे करंट लागत असताना त्याचा एक सराव होऊन जातो. एक बॉडीला म्हणजे ते एक मॅच होऊन जातं. हा, मग तिथून हळूहळू असं लक्षात आलं की आपल्याला करंट लागत नाही. बरं बरं, मग कुठे मोठ्या ठिकाणी कुठं हात लावले जे तुम्हाला करंट लागलं नाही? जे जनरली समजा आता कोणती आपण रेग्युलर काम करत असताना बऱ्याच ठिकाणी हात लागते, करंट लागतच नाही. आता तुम्ही आपण तर समोर बघितलं, आपण डेमो तुम्हाला दाखवला. बस. बरं. मग आता तुम्ही सहजासहजी ही जी कामं करता, ही सगळी कामं करत असताना तुम्ही थेट हात लावता करंट? थेट. पण मग जे अर्थिंग असते आणि करंट असतं, दोन्हीला एका वेळी हात नाही लावता? नाही लावू शकत, कोणीच नाही लावू शकत. कोणीच नाही, कितीही त्याच्यात अंगात शक्ती नाही लावू शकत. नाही. पण करंटला मात्र कोणी हात लावू शकत नाही. माझ्यासारखा माणूस करंटला पण एक वेळ आर्टिंगला मी हात लावला तर मी मरणार नाही, मी जिवंत राहील. पण मी जर आता करंटला हात लावला इथं तुमच्या समोर वायर, तर मला झटका बसणार 100%. पण हे तुमच्या बाबतीत होत नाही. ह्याचं काय वैज्ञानिक कारण माहिती आहे तुम्हाला? ते तर नाही सांगता येणार, पण आता कोणी सेफ्टी स्विच वगैरे वापरतं, मी वापरत नाही समजा, त्याच्यामुळे बी एक जनरली जवळपास करंट लागत नाही. आणि सांगायचं तात्पर्य की त्याचं म्हणजे खोलवर मी पण अजून काय अभ्यास केला नाही, पण मला करंट लागत नाही एवढं नाही. बरोबर. तर अशा पद्धतीने हे फुलंब्रीच्या बाबऱ्याचे तरुण आहेत ज्यांना करंट लागत नाही. त्यांनी हा सगळा आपल्याला डेमो दिलेला आहे. या पाठीमागे काही वैज्ञानिक कारणे असू शकतात. जर काही कोणी वैज्ञानिक कारण ज्या कोणाला माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये ते वैज्ञानिक कारण सांगावं. धन्यवाद.